नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तहसील अंतर्गत येणाऱ्या कामठी उपक्षेत्र आणि गोंडेगाव प्रकल्पातील कोळसा डम्पिंग यार्डमध्ये वाघ मुक्तपणे फिरत दिसल्याने स्थानिक कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। WCL कामठी उपक्षेत्र आणि गोंडेगाव प्रकल्पादरम्यान रात्री वाघ मुक्तपणे फिरत दिसला, तर त्या वाघाचे छायाचित्र देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। गोंडेगाव प्रकल्पातील WCL कामगारांना कोळसा खाण क्षेत्रात 3 शिफ्टमध्ये काम करावे लागते। रात्र दिवस 3 शिफ्ट चालतात। वाघ दिसल्याने स्थानिक कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तर अशात WCL कामठी उपक्षेत्र व्यवस्थापक शरद कुमार यांनी रामटेक वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांना वाघाला लवकरात लवकर पकडण्याची मागणी करत पत्र लिहिले आहे।